नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उतारा या कथेचा भाग दुसरा आणि हा भाग अंतिम भाग असणार आहे. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लेखिका आहेत स्मिता पाटील. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता आपण वळूया कथेकडे. थोड्या वेळात आम्ही सर्व निंबोली भिवंडीमधील एक लहान गाव, त्या गावाच्या एका मंदिराच्या इथे गेलो. ते मंदिर एका देवीचं होतं. मी गाडीमधून बाहेर येत नव्हती म्हणून माझ्या नवऱ्याने मला खेचत खेचत त्या मंदिराच्या पायथ्याशी आणून ठेवले. मंदिराच्या पायथ्याजवळ पोहोचताच मला चक्कर आली आणि मी खाली पडले. तेव्हा नवऱ्याने मला उचलून मंदिराच्या आत नेले. मंदिराच्या आतमध्ये एक बाबा बसून होते. माझ्या दिराने आणि नवऱ्याने माझ्याबद्दल घडलेला सर्व प्रकार त्या बाबांना सांगितला. त्या बाबांनी माझ्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडून मला शुद्धीवर आणले. माझे डोळे अगदी रक्तासारखे लाल भडक झाले होते. त्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्या डोळ्यांमध्ये बघत होते, जणू ते माझ्या नजरेसोबत त्यांच्या नजरेने स्वतः काहीतरी बोलत असावे. मी त्या बाबांना ढकलत जोरजोरात हसायला लागले. मी त्यांना ढकलल्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या दोन्ही हातांना मागच्या साईडने धरून ठेवले. तरीही मी खूप जोरजोरात हसत होते. हसता हसता मध्येच मी किंचाळतही होते. त्या बाबांनी माझ्याजवळ येत माझे केस धरले आणि मला विचारले, कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? का त्रास देतेस? पण मी काहीच उत्तर न देता फक्त त्याच्याकडे रागाने बघत होते. माझा नवरा बोलला, तुला काहीतरी विचारत आहेत ते, उत्तर दे त्यांना. कोण आहेस तू? मी माझ्या नवऱ्याला रागाने बघायला लागली. नवऱ्याकडे सुद्धा मी रागाने बघत होते आणि त्याला जोरात बोलले, मी तुझी बायको नाही आहे आणि तुझी बांधीलकी नाही तुला उत्तर द्यायला, समजलं? माझ्या अंगात घुसलेले ते भूत असे म्हणत होते आणि पुन्हा ते किंचाळायला लागली. त्या बाबांनी माझ्या डोक्यावर ते एक शिधा लावला आणि तेवढ्यात मी शांत झाले. आता त्या बाबांनी माझ्या केसांवरती पाणी टाकले आणि मला विचारायला लागले, काय झालं? कोण आहेस तू? सांग सविस्तर. काय हवंय तुला? का आली आहेस तू? का असं करतेस? मला सांग, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मी फक्त त्या बाबांकडे एकटक बघत होते. त्या बाबांनी माझ्या नजरेतून सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली होती. त्यांनी एक धागा काढला आणि मग त्यावर काही मंत्रांचा जप केला आणि तो धागा माझ्या डाव्या हातात बांधला आणि एका पुडीमध्ये काही कुंकूसारखं होतं. त्यावर सुद्धा मंत्र जपून त्याची पुडी बांधून त्यांनी माझ्या नवऱ्याच्या हातात दिली आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की जेव्हा ती विचित्र वागायला लागेल तर हा कुंकू तिच्या डोक्यावरती लावत राहा, मग ती शांत होईल. माझ्या नवऱ्याने हळूच जाऊन त्या बाबांना विचारले की नक्की काय प्रकार आहे हा, सांगा आम्हाला. तेव्हा ते बाबा बोलले, हिने 4 रस्त्यावरील एक उतारा ओलांडला आहे आणि तो उतारा खूप भयानक होता. त्यामुळे ज्या आत्म्यासाठी तो उतारा ठेवला होता त्या आत्म्याने आता तिच्यामध्ये प्रवेश केला आहे. ते बाबा माझ्या नवऱ्याला विचारायला लागले, तुमच्या इथे कोणता 4 रस्ता आहे का? किंवा तुमची बायको कुठल्या 4 रस्त्यावर गेली, तुम्हाला काही कल्पना आहे का? माझा नवरा बोलला, ती कामानिमित्त घराबाहेर पडते आणि नवरात्रीमध्येही तिला खूप ऑर्डर्स होते, त्यामुळे ती नक्की कुठल्या ठिकाणी गेली होती हे मलाही सांगता येणार नाही. तेव्हा ते बाबा म्हणाले, काही हरकत नाही, आपण करूया सर्व ठीक, होईल सर्व ठीक. माझा धीर बोलला, पण या सर्व गोष्टी असतात का? आम्हाला तर विश्वास नव्हता या गोष्टींवर. तेव्हा ते बाबा म्हणाले, तुम्ही हवा बघितली आहे का? माझा धीर त्यावर म्हणाला, नाही तर. तेव्हा ते बाबा म्हणाले, जशी हवा दिसत नाही पण ती आहेच ना. जसे देव आहेत तसे भूतही आहेत. आपला विश्वास असो किंवा नसो पण त्या गोष्टी आहेतच. आणि ते बाबा माझ्या नवऱ्याकडे बघत पुन्हा बोलले, तुमच्या बायकोचाही विश्वास नसेल या सर्व गोष्टींवर, म्हणजे हिने नक्कीच त्या आत्म्याची मस्करी केली असावी आणि म्हणूनच ती आत्मा खूप रागीट झाली आहे. नवरा बोलला,
ती मला गेल्या 4-5 महिन्यांपासून सांगत होती की कोणीतरी सावली तिला दिसते. पण ती भूतांचे पिक्चर जास्त बघायची, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. मला वाटलं हिला भास वगैरे होत असतील, पण या गोष्टी खऱ्या असतील यावर आमच्या कोणाचाच विश्वास नव्हता. पण आज आम्ही अनुभवतोय. तेव्हा ते बाबा म्हणाले, तुम्ही आधीच केलं असतं ना तेव्हा तर खूप बरं झालं असतं. आता तिने तुमच्या बायकोचं शरीर मिळवलं आहे आणि आत्मा शरीरात प्रवेश केल्यावर लवकर बाहेर नाही निघत. त्यांच्या अतृप्त इच्छा त्या पूर्ण करण्यासाठी त्या आत्मा काहीही करतात. आधी ती भास निमित्त तुमच्या बायकोला दिसत होती. शेवटी तिने हळूहळू तिच्या मेंदूसोबत खेळणे चालू केले आणि आज ती तिच्या शरीरात प्रवेश करून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. माझा नवरा बोलला, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या आत्म्याला माझ्या बायकोच्या शरीरातून काढून टाका. तेव्हा बाबा बोलले, तुमच्या कुटुंबामध्ये मैत झालं आहे ना, आणि जोपर्यंत 13 दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही देवकार्य करू शकत नाही. आणि त्या 13 दिवस पूर्ण होईपर्यंत या आत्म्यामध्ये खूप पावर असेल. त्यामुळे तुम्ही तिला त्रास देऊ नका. आपण शांततेत सर्व कार्य पार पाडूयानंतर फक्त 13 दिवस हिला अंड्यापासून लांब ठेवा. असं बोलत त्यांनी एक लिंबू काढून दिला. त्यावर काही मंत्र जप केला आणि तो लिंबू माझ्या उशाशी ठेवण्यास सांगितला आणि एक वस्तू माझ्या पदराला गाठ मारून बांधली. तो धागा बांधल्यापासून मी थोडी शांत झाली होती. असे आधीमध्ये थोडी किंचाळण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा माझा नवरा माझ्या डोक्यावरती ते कुंकू लावत होता आणि त्यानंतर मग मी शांत होऊन जायची. कधीकधी मला वाटत होतं की मी सुसाईड करून टाकू किंवा विचित्र असे विचार डोक्यांमध्ये सुरू असायचे. एकदा मी धावतच टेरेसवरती गेली आणि तिथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याने मला बेडरूममध्ये लॉक करून ठेवले. फक्त खाण्यापिण्यासाठी दरवाजा उघडला जायचा. त्या दिवसापासून एक मांजर मला भेटायला यायची. हे सर्वांनी नोटीस केलं होतं. असेच 13 दिवस उलटले. काका सासऱ्यांची 13वी 13वी झाली आणि माझा नवरा, दीर आणि जाव मला त्याच्या 2 दिवसानंतर पुन्हा त्या बाबांच्या इथे घेऊन गेले. मी शांतच होती. कोणाशीही बोलणं नाही, कोणाचं ऐकणं नाही, काहीच रिस्पॉन्स नाही. अगदी शांत, फक्त एका पुतळ्यासारखी बसून होती. माझ्या नवऱ्याने त्यांच्या मंदिरात घेऊन गेल्यावर मला पुन्हा तिथे चक्कर आली. नवऱ्याने मला आत नेले आणि त्या बाबांच्या समोर बसवले. त्या बाबांनी माझ्या चेहऱ्यावर पाणी टाकले आणि एका कोयत्यावरती एक सिक्का लावून काहीतरी मंत्र बोलत होते आणि तो कोयता त्यांनी माझ्या डोक्यावरनं 3 वेळा फिरवला. ते कोयता फिरवल्यानंतर मी रागारागात उठायला लागले आणि त्या बाबांच्या जवळ गेले. त्या बाबांनी मला विचारले, आता 13 दिवस झाले, तुला काय हवं आहे? बोल. काय या मुलीच्या शरीरामध्ये गेली आहेस तू? तुझी शेवटची इच्छा सांग. आम्ही सर्व ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या बोलण्यावर मी काहीच रिॲक्ट केलं नाही. फक्त शांत बसून त्यांच्याकडे बघत हसत होते. त्या बाबांनी पुन्हा रागात बोलले, हसू नकोस. सांग, तुला काय हवंय? सांगितलं ना, तुझी इच्छा आम्ही पूर्ण करू. तरीही मी काहीच रिॲक्ट केले नाही. त्या बाबांनी माझ्या अंगावरती त्यानंतर गोमूत्र शिंपडले आणि मी खूप रागामध्ये समोर असलेला जळता कापूर त्या बाबांच्या अंगावर फेकला. तरीसुद्धा ते बाबा शांतपणेच मला विचारत होते, सांग, तुला काय हवंय? काय हवंय? आम्ही ते पूर्ण करतो. मी चिडून बोलली, मला हिचं शरीर हवं आहे. हो, मला हिचं शरीर हवं आहे. ते बाबा बोलले, तिचं शरीर का हवंय तुला? पण तुझं शरीर कुठे गेलं? काय झालंय तुला? सांग, सांग, मला सर्व सांग, सविस्तर माहिती सांग. मी त्या बाबांना रागारागात बघायला लागली आणि रागारागात बोलली, माझं शरीर तर गेलं आणि मी स्वतः नाही आली तिच्याकडे. हिने मला आमंत्रण केलंय आणि तिच्यासोबत आणले. मी हिचं शरीर नाही सोडणार आता. रागारागात मी त्यांना म्हणाली. त्या बाबांनी तिला शांतपणे विचारलं, हिने तुला आमंत्रित केलं? कसं काय शक्य आहे? यातलं एकही जण तुला ओळखत नाही. खोटं नको बोलूस. सोड हिचं शरीर. मी बोलली, मी नाही सोडणार. माझं घर आहे हे,
आणि हीच मला इथे घेऊन आली आहे. माझ्या नवऱ्याला, माझ्या जावेला आणि दिराला काहीच कळत नव्हते की मी काय बोलते आहे ते. ते फक्त माझ्याकडे आणि बाबांकडे बघत होते आणि जे काही चाललं आहे ते ऐकत होते. माझा आवाजही वेगळा झाला होता. तो आवाज माझा नव्हताच मुळी. या सर्व गोष्टी माझ्या घरातल्यांनी मला नंतर सांगितल्या होत्या, ज्या मी इथे नमूद केलेल्या आहेत. आणि नंतर थोड्या वेळानंतर खूप काही गोष्टींचा उलगडा झाला आणि मी म्हणजेच माझ्या आतमध्ये जी आत्मा होती तिने सर्व काही गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. तर झालं असं की मी एक मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला ऑर्डर्स निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. असंच एक दिवशी झालं असं की कशेळी गावामधील अष्टविनायक सोसायटीमधील मला ऑर्डर मिळाली. अष्टविनायक सोसायटी थोडी आतमध्ये असल्यामुळे तिथे रिक्षा वगैरे जात नव्हती, त्यामुळे मला चालत जावं लागणार होतं. मी रिक्षामधून उतरले आणि सोसायटीमध्ये जायला निघाले होते. ऑर्डर पूर्ण करून बाहेर निघाली आणि मला रस्त्यात माझी एक मैत्रीण भेटली. दुपारचे 3 वाजले होते. रस्ता सामसूम होता म्हणून आम्ही सहज गप्पा मारत मारत दोघी तिथून रिक्षा स्टँडजवळ जाऊन चालत चाललो होतो. तो रस्ता 4 रस्ता होता आणि मी नकळत माझ्याकडून तिथल्या रस्त्यावर मांडलेल्या उतार्यावर माझा पाय पडला. मी जास्त विचार न करता सरळ चालत होती. मी आणि माझी मैत्रीण दोघी गप्पा मारण्यात गुंग होतो, म्हणून मी नकळत माझ्याकडून तो उतारा लाथाळला गेला आणि मला रिक्षा भेटली, ज्यामुळे मी त्या मैत्रिणीला चल घरी असं सांगितलं. आणि तेच कारण झालं की माझ्याजवळून चल ग हा शब्द उद्गारला गेला आणि तेच निमित्त झालं की मी उतारा ओलांडून चल ग बोलली आणि ती आत्मा माझ्यासोबतच माझ्या मागे आली. आणि त्या आत्म्याला असं वाटलं की मी मुद्दाम तिला घेऊन आले. आता सर्वांना खरं कारण समजलं होतं, पण नेमकं त्या बाईच्या आत्म्याला बाहेर कसं काढायचं आणि तिच्यासोबत नक्की काय झालं होतं हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून मला बाबांनी तिला विचारणं चालू केलं. ती बोलली, माझ्या एका गाडीने अपघात झाला होता. माझी मुलगी लहान आहे. ती माझी वाट बघते. मला तिला भेटायला जायचं आहे. इतकं बोलताच त्या बाबांनी तिला सांगितले की तुझा मृत्यू झाला आहे. तुझे सर्व कार्य पण पार पडले असतील. मग तू उगाच का या मुलीच्या शरीरात प्रवेश करून तिला त्रास देते? तिलासुद्धा एक मुलगी आहे. तू तिचाही विचार कर. तू तिला काही केलंस तर तिच्या मुलीचं काय होईल? मी रागावून बोलले, मला हिच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला हिचं शरीर हवं आहे. मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. इतकं बोलून मी पुन्हा किंचाळायला लागली. आता त्या बाबांनी माझे केस धरले आणि माझ्या जिभेवर अगरबत्तीचा चटका द्यायला लागले. तेव्हा मी किंचाळतच होती. त्या बाबांनी पुन्हा एक अंगारा काढला आणि त्यावर एक मंत्र बोलून माझ्या तोंडात टाकला. तसेच एक काळ्या रंगाची बाहुली घेतली आणि त्यावर काही बोलत माझ्या अंगावरून उतरवायला लागले आणि मग मी खूप जोरजोरात किंचाळून बेशुद्ध झाली. मी बेशुद्ध होताच त्यांनी थोड्या वेळाने माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून मला शुद्धीवर आणले आणि मी पुन्हा नॉर्मल झाली. जशी पहिले होती वागायची तशीच वागायला लागली. त्या बाबांनी माझ्यावरून त्या बाईचे भूत काढून टाकले, पण अजूनही संकट टळले नव्हते. ते बाबा बोलले की हिच्यावरून उतारा काढून त्या बाहुलीत टाकला आहे. 4 दिवसानंतर अमावस्या आहे आणि तेव्हाच आपण हा उतारा एका 4 रस्त्यावर ठेवून येऊ. तेव्हाच ती पूर्णपणे तुमच्या बायकोपासून लांब होईल. तोपर्यंत तुमच्या बायकोवर लक्ष ठेवा. तिला एकटं नका सोडू किंवा अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी गोष्टीला तुमच्या बायकोच्या जवळ नका येऊ देऊ. ही बाहुली मी माझ्या जवळच ठेवतो. अमावस्येच्या दिवशी मी तुमच्या घरी येईन आणि घराची बांधी करून देईन. असं बोलत त्यांनी काही सामानाची लिस्ट बनवून दिली आणि ते सामान आणायला सांगितले. त्यात पंचरस मिठाई, उकडलेले अंडे, 8 प्रकारचे धान्य, कापूर, कोंबडीचे पाय असं काहीसं होतं. आम्ही तिथले सर्व आटोपल्यावर घरी आलो. रात्रीचे 11 वाजले होते म्हणून जेवून झोपलो. पण रात्री मांजरीचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज यायला लागला, म्हणून माझ्या नवऱ्याने दरवाजा उघडला आणि त्या मांजरीला हकलवण्यासाठी बाहेर गेले, पण बाहेर कोणच नव्हते. त्यांच्या डोक्यात आलं की तीच बाई हा सर्व कट रचत असेल, म्हणून त्यांनी मागे न बघता घरात येऊन दरवाजा लावून घेतला. घरात येताच बघितलं की ती मांजर किचनमध्ये ओट्यावर उभी होती. खिडक्या बंद असताना ती आली कुठून हा प्रश्न उपस्थित झाला.
त्याने कसं बसं त्या मांजरीला हाकलवलं, पण ती सारखी घरात येत होती हे जाणवलं. आता आमच्या दोघांनाही खूप भीती वाटायला लागली. माझ्या नवऱ्याने त्या बाबांनी दिलेला अंगारा त्या मांजरीवर उडवला आणि मग मात्र ती पळून गेली. रात्रीचे 2:30 वाजले होते. आम्ही आता काही विचार न करता झोपून गेलो. या भयानक प्रकारामुळे आधीच माझ्या मुलीला आम्ही माझ्या माहेरी ठेवले होते, कारण तिला त्रास नको व्हायला म्हणून. असेच 2-3 दिवस ती मांजर आमच्या घराच्या बाहेर येत होती आणि नुसती रडत होती. आमच्या दरवाजावर पंजेसुद्धा मारायची, पण आम्ही त्या दिवसानंतर रात्री दरवाजा उघडलाच नाही. हे 4 दिवस आमच्यासाठी खूप भयानक होते. 4 दिवसानंतर अमावास्या आली आणि ठरल्याप्रमाणे त्या बाबांनी सांगितलं तसं माझ्या नवऱ्याने सामान आणले होते. ते बाबा रात्री 9 वाजता आमच्या घरी आले आणि पूर्ण घराची पडताळणी केली. त्यांनी तिथे वाईट शक्तीचा वास जाणवला. घरातल्या खिडक्या दरवाजे बंद करून त्यांनी आमच्या हॉलमध्ये पिठाने काही चौकोन असे चित्र काढले. त्यात भरपूर काही मांडले. लिंबू, कोंबडीचे पाय वगैरे असं भरपूर काही सामान होतं. त्याच्या चारी दिशेने कापूर जळवले आणि आमच्या दोघांना जवळ बसून काहीतरी मंत्र ते बोलत होते. त्यांच्या मंत्रोच्चाराने घरात खूप गुदमरण्यासारखं होत होतं आणि अचानक खिडक्या वाजायला लागल्या. त्यांनी आम्हाला बसून राहायचा इशारा केला. आम्हाला खूप भीती वाटत होती, पण आम्ही शांत होतो. त्यांचं सर्व कार्य करून झाल्यावर त्यांनी ते 8 धान्य आमच्या घरातल्या कोपऱ्यामध्ये टाकायला सांगितले आणि एक नारळ लाल कपड्यात बांधून घराच्या मेन डोरच्या वर लावायला सांगितला आणि त्यांनी जे काही मांडले होते ते एका कपड्यात भरून रात्री 2 वाजता ते 4 रस्त्यावर ठेवायला सांगितले आणि त्यांनी माझ्या नवऱ्याला चेतावणीसुद्धा दिली की ते ठेवताना तुम्हाला कोणीच बघता कामा नये आणि ते ठेवल्यानंतर कुणी कितीही आवाज देऊ दे, मागे वळून बघायचं नाही म्हणजे नाही. त्या बाबांचे काम करून झाल्यावर आम्ही त्यांना पैशांबद्दल विचारले तर त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. ते बोलले, तुमचं आईची ओटी भरा. माझे दीर त्या बाबांना त्याच्या घरी सोडायला गेले. आता रात्रीचे 2 वाजले होते. त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या नवऱ्याने ते कार्य करायला बाहेर निघायचे ठरवले. आमच्या घराच्या थोड्या लांबच 4 रस्ता आहे. माझा नवरा तिथे जाईपर्यंत त्याला भरपूर वेळा त्याच्या नावाने कुणी हाक मारते असं जाणवत होतं. कधी माझ्या आवाजाने, कधी माझ्या दीराच्या आवाजाने, तर कधी आमच्या साऱ्यांच्या आवाजाने त्यांना कुणी आवाज देत होतं. पण त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मागे न बघता सरळ मार्ग गाठला आणि त्या कपड्यामधील सर्व काही त्या 4 रस्त्याच्या मधोमध ठेवून दिले. आता बाईक स्टार्ट करून घराकडे येणार तर त्याची बाईकच स्टार्ट नव्हती होत. खूप प्रयत्न केले पण बाईक काही स्टार्ट नव्हती झाली. मग मागे बघायचं नव्हतं म्हणून त्यांनी ती बाईक रस्त्याच्या कडेला लावून तिथून चालतच घराजवळ आले. मी बाहेर पाण्याची बादली भरून ठेवली होती. त्याने बाहेरच अंगावर पाणी टाकलं आणि गोमूत्र शिंपडून घरात प्रवेश केला. आता रात्रीचे 3:45 झाले होते. आम्ही सर्वजण झोपून गेलो. सकाळी उठून नवऱ्याने बाईक आणण्यासाठी त्याच 4 रस्त्यावर जायचे ठरवले आणि सकाळी 8 वाजता ते तिथे गेले आणि बघतात तर बाईक चालूच होती आणि तो उतारा तिथे नव्हता. ते सरळ घरी आले. त्या दिवसानंतर आमच्या घरात कधीच आणि कोणतीच सावली आम्हाला दिसली नाही. सर्व शांत झालं होतं. म्हणून आम्ही म्हणजेच मी, माझा नवरा, माझी मुलगी, माझी जाऊ, दीर आणि सासरे सर्व त्या देवी आईच्या मंदिरात गेलो आणि देवी आईची ओटी भरली. खरंच त्या बाबांनी आणि देवी आईंनी मला आणि माझ्या कुटुंबाला या भयानक प्रसंगातून बाहेर काढले. त्या दिवसानंतर आजपर्यंत मला मनात कुठेतरी थोडीशी भीती वाटते. देव आहेत तसं भूतही आहेत यावर माझा आता ठाम विश्वास बसला आहे. आता मी भूतांच्या गोष्टींवर हसत नाही आणि काहीच रिॲक्ट पण करत नाही. माझ्यासारखी निडर व्यक्ती जिने हा थरारक प्रसंग अनुभवला आहे, मी ठामपणे सांगू शकते की या गोष्टींवरती विश्वास ठेवायला हवा. आपण सुशिक्षित आहोत, पण बाहेर देशात म्हणजेच फॉरेन कंट्रीमध्ये हॅलोवीन डे साजरा केला जातो. कारण की त्यांना माहीत आहे देव आहे त्या प्रकारे वाईट शक्तीसुद्धा आहेत आणि हॅलोवीन डेच्या मार्फत ते या वाईट शक्तींना आदर देतात, त्यांची रिस्पेक्ट करतात. कारण की त्या वाईट शक्तीने आपल्याला कधी त्रास देऊ नये म्हणून. सायंटिफिकली बोलायला गेलं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा असू शकतं. बोलताना एकाच गोष्टींचा विचार आपण वारंवार करत असतो तर ती गोष्ट आपल्या आयुष्यात घडते. माझंही असंच झालं म्हणा. मी भूत प्रेत या गोष्टींचा खूप अभ्यास करत होती.
हॉरर मूव्हीज, भयकथा या सर्व वाचत होती. त्यामुळे माझ्या डोक्यात नेहमी भूतांचे विचार चालू होते आणि प्रत्यक्षात हा विचार एक सत्य म्हणून माझ्यासमोर आला आणि तो भयानक प्रसंग मी अनुभवला आहे. त्या बाईच्या आत्म्याला शांती मिळो हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. माझ्या कथेमागे अंधश्रद्धा पसरवणं हा हेतू अजिबात नाही. मी फक्त माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग तुमच्यासोबत शेअर केला आहे. माझ्यासारखे अजून किती जणांना असा भयानक अनुभव आला आहे हे त्यांनी कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर तुमची कमेंट नक्की कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि छानशी भयकथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.